हॅलो, आज आपण सर्वांना आवडणारी झटपट तयार होणारी चटपटीत अशी वांग बटाट्याची भाजी बनवूया आणि एकदम वेगळ्या पद्धतीने। तर इथे मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे। तेल चांगलं तापलं की जिरे मोहरी टाकली आहे। जिरे मोहरी चांगली तडतडू द्यायची आणि त्यानंतर आता इथे मी 4 बटाटे त्यावरच्या साली काढून अशा त्याच्या फोडी करून घेतले आणि ते स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून घेतले। आता ते बटाटे असे आपल्याला तेलामध्ये टाकायचे आहेत आणि त्यानंतर असे परतवून घ्यायचे आहेत। 1 2 ते 3 मिनिट बटाटा आपल्याला असा परतवून घ्यायचा आहे। त्यानंतर वांगे सुद्धा मी असे उभे पातळ कट करून घेतलेले आहेत। 3 ते 4 वांगे आहेत आणि ते वांगे सुद्धा टाकायचे आहेत आता आणि वांगेही परतवून घ्यायचे आहेत बटाट्यासोबत। पुन्हा वांगे टाकल्यानंतर 2 ते 3 मिनिट अजून आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे। छान असं फ्राय करून घ्यायचं आहे वांग बटाटा। तर इथे बघू शकता बटाटा थोडासा मऊ झाला आणि त्यानंतर वांग टाकायचं। वांग कारण लगेच मऊ होतं। तर इथे वांग बटाटा दोन्ही छान असं मऊ झालेलं आहे। याला काहीच वेळ लागत नाही या भाजीला शिजण्यासाठी। तर आपण ही घाई गडबडीत सुद्धा ही भाजी पटकन बनवू शकतो। तर त्यामध्ये आता एक मोठा बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे। कांदा सुद्धा आता आपण भाज्यांसोबत असा परतून घ्यायचा। चांगला परतला जातो कांदा असा सुद्धा। त्यानंतर आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट 1 चमचा टाकली आहे। ती सुद्धा अशी भाज्यांसोबत परतवून घ्यायची। सगळं एकत्र परतवून झालं। त्यामध्ये आता टोमॅटो टाकलेला आहे, एक मोठा बारीक चिरून घेतलाय आणि तो सुद्धा टाकायचा आहे। हिरव्या मिरच्या 2 कट करून घेतलेल्या त्या टाकून परतवून घ्यायचा आहे। सगळ्या भाज्या आता एकत्र परतवून घ्यायच्या आहेत। लगेच कांदा टोमॅटो सुद्धा असा मऊ होतो भाज्यांसोबत। याच्यामध्ये आपण पाणी अजिबात टाकलेलं नाही, असंच तेलामध्ये ही भाजी मस्त अशी मऊ झालेली आहे। आता आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे, हळद टाकलेली आहे। त्यानंतर लाल तिखट टाकायचं आहे आवडीनुसार। हिरव्या मिरच्या टाकल्यात आपण। गरम मसाला टाकलेला आहे, धना जिरा पावडर टाकायची आहे आणि आता हे सगळे मसाले सुद्धा परतवून घ्यायचे आहेत। सगळ्या भाजीसोबत असं सगळं हलवत राहायचं आहे, असं मिक्स करून घ्यायचं आणि कोरडे मसाले सुद्धा चांगले असे आपले परतले जातात। तर ते बघू शकता अजिबात आता याच्यामध्ये पाणी नाही तरी सुद्धा मस्त अशी भाजी आपली एकजीव झालेली आहे आणि झटपट तयार होते ही भाजी। संध्याकाळच्या जेवणासाठी जर आपल्याला पटकन घाईमध्ये करायची असेल तर ही भाजी नक्की करून बघा। पटकन होते आणि एकदम छान होते। तर आता याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकूया। या भाजीला ग्रेव्ही करायची आहे आपल्याला, तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे, जास्त पाणी टाकायचं नाही। किंवा या ग्रेव्हीसाठी आता आपल्याला कुठलं वाटण सुद्धा टाकायची गरज नाही किंवा शेंगदाण्याचं कूट सुद्धा टाकायची गरज नाही। अशीच ही भाजी छान अशी दाटसर होते रस्सा याचा। आता झाकण ठेवून आपल्याला हे 5 मिनिटं शिजवून घ्यायची आहे कमी गॅसवरतीच। तर इथे 5 मिनिटानंतर बघूया आपली भाजी मस्त अशी शिजलेली आहे। बटाटे आणि वांग सगळ्या भाज्या आपण तेलातच परतवून घेतल्यामुळे आधीच त्या छान मऊ झाल्या होत्या, अर्ध्या शिजल्याच होत्या आणि झाकण ठेवून पुन्हा अशा शिजवून घेतल्या। एकदम मऊ अशी एकजीव अशी आपली भाजी झालेली आहे आणि ग्रेव्ही सुद्धा अशी दाटसर झालेली आहे। इथे आपली मस्त झणझणीत अशी आपली वांग बटाट्याची भाजी तयार झाली। वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे। तर इथे बघू शकता मस्त अशी ग्रेव्ही आपली दाटसर झालेली आहे। चमचमीत अशी मस्त झटपट सोप्या पद्धतीची ही वांग बटाट्याची भाजी आपली तयार झाली। जसं आपण लग्नाच्या पंक्तीमध्ये भाजी खातो वांग बटाट्याची, सेम तशी ही भाजी झालेली आहे। तुम्ही सुद्धा नक्की करून बघा। तर इथे बघू शकता अजून दाटसर होते ही भाजी। चपातीसोबत भातासोबत आपण ही भाजी एकच जरी बनवलं तरी सुद्धा चालतं। लहान मुलं तर अगदी आवडीने खातात, झटपट होते म्हणून ही भाजी झटपट आयत्या वेळेला करायला एकदम सोपी आहे। अजिबात काही मसाल्याचं वाटणाचं वगैरे झंझट लागत नाही, त्यापेक्षाही छान लागते। अजून चवीला तर अप्रतिम झालेली आहे। तुम्ही सुद्धा नक्की करून बघा। कशी वाटली रेसिपी ती कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा। चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।